महायुतीला 3 ठिकाणचे बंड शमवण्यामध्ये यश, तर महायुतीच्या नेत्यांनी मिळून निर्णय घेतलाय। बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा, रवींद्र चव्हाणांच्या सूचना, तर सर्व जागांवर महायुतीच्या विजयाचा विश्वासही व्यक्त। शिंदेच्या शिवसेनेतील बंड शमलं तर आता संभाजीनगर जालन्याच्या जागेवरून सत्तार माघार घेणार, तर रायगडमध्ये सुद्धा शिंदेच्या शिवसेनेच्या जुली दळवी यांचा अर्ज मागे। छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणुकीत अब्दुल सत्तारांकडून माघार, उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत काल 3.5 तास चर्चा, युती धर्म पाळा, अर्ज मागे घ्या, शिंदेच्या सत्तारांना सूचना, तर मुख्यमंत्री फडणवीसांशी फोनवरून संवाद। आमचा मोठा भाऊच आमच्याकडून सत्ता हिसकावून घेतोय, स्थानिक पातळीवर आमचा रोष, मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करून निर्णय घेणार, अब्दुल सत्तारांचं विधान। नाशिकचे भाजप बंडखोर गीते बंधूंच्या माघारीसाठी आता शिंदेच्या सेनेचे शर्थीचे प्रयत्न सुरू, मंत्री उदय सामंत हे नाशिकमध्ये तळ ठोकून, मात्र गणेश गीते आणि गोकुळ गीते नाशकातनं गायब। सोलापुरात विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, आदित्य फतेपूरकरांचा अर्ज बाद, अर्जावर बोगस सही, सूचक नागेश भोसलेंचाच आक्षेप, तर भाजपनं दबाव टाकल्याचा प्रणिती शिंदेंचा आरोप। अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरी यांचा अर्ज बाद, तर काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुखांचा बाजोरी यांच्या अर्जावर आक्षेप, संपत्तीच्या माहितीत तफावत असल्याचाही आरोप, निर्णयाविरोधात बाजोरी यांची कोर्टात धाव। दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये एका रेस्टॉरंटला भीषण आग, 21 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती, तर अनेक जण जखमी, मृतांमध्ये बहुसंख्य नागरिक परदेशी असल्याची ही माहिती। पुण्याच्या दौंड तालुक्यामध्ये गर्भलिंग निदानाचं रॅकेट उघड, तर केडगाव परिसरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार, 2 डॉक्टरांना 5 दिवसांची पोलीस कोठडी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नवी मुंबईमध्ये सरकार विरोधात आंदोलन, महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी विरोधात मोर्चा, रस्त्यावर चूल मांडत महिलांची जोरदार घोषणाबाजी, रोहित पवार, जितेंद्र आव्हाडांसह पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते या आंदोलनात सहभागी।